नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता बोका खराब झाल्यामुळे काव्या खूप रडत असते. तर पार्थ तिला समजावत असतो. तो तिला जवळ घेतो आणि तिला म्हणत असतो, अहो रडू नका, मी आहे ना, मी खरा ओजी बोका आहे ना, तो तर खोटा होता. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही हा. अशा प्रकारे तो आता काव्याला समजावत असतो, परंतु काव्या रडतच असते. आणि आता पार्थने काव्याला जवळ घेतलंय हे बघून तर रम्या चांगलीच जळते आणि तिच्याबरोबर आता वसुआत्यासुद्धा असते. आता या दोघींनी तर जे काही ठरवलंय त्याच्यापेक्षा तर सगळं अपोजिटच झालेलं असतं. त्यामुळे आता त्या दोघी उदास असतात. दुसरीकडे आता जीवा बसलेला असतो आणि तो एक मेसेज वाचत असतो. त्यावरती लिहिलेलं असतं, मी तुझ्या नवऱ्याचे व्लॉग्स रोज बघतो, प्लीज त्याला माफ कर. आणि त्यावेळी नंदिनीसुद्धा तिथे असते. आणि हे खरं तर जीवानेच लिहिलेलं असतं. त्यावेळी आता सिक्युरिटी त्याच्याजवळ बसलेला असतो. तर तो म्हणत असतो, असं वाटतंय की आता हे तुमच्या फ्रेंडनीच लिहिलेलं आहे. आणि जीवा आता मागे वळून पाहतो. त्यावेळी त्याला तिथे नंदिनी दिसते आणि त्याला धक्का बसतो. यामुळे तर आता नंदिनीला जरासा राग येतो आणि ती जीवाला म्हणत असते, म्हणजे रोज जे घरामध्ये बुके येत आहेत त्यावर ज्या चिठ्ठ्या लावल्यात ते सगळं तुम्ही लिहून पाठवताय. तर तुम्हाला काय वाटतं आता यावर जीवा नंदिनीला काय उत्तर देईल? आणि नंदिनी खरंच जीवाला कधीच माफ करणार नाही का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.